आजचा प्रश्न आहे महाराष्ट्राची बदनामी का। आणि हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे सुशांत सिंह राजपूत या बॉलिवूडमधल्या अभिनेत्याची हत्या झाली होती का, त्यानं आत्महत्या केली होती, हाच प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेला जात होता। राज्यामध्ये कूपर हॉस्पिटलच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर एम्स रुग्णालयाचा अहवाल आला आणि एम्स रुग्णालयाच्या अहवालामध्ये सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती हे स्पष्ट झालं। आणि हाच एम्सचा अहवाल आता सत्ताधाऱ्यांच्या हाती लागल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। केवळ बिहार निवडणुकांसाठी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचं भांडवल केलं गेलं का, अशा प्रकारचा प्रश्नही विचारला जातोय। एवढंच नाही तर राज्यातले सत्ताधारी आणि मुंबई पोलीस प्रमुख सुद्धा आक्रमक झाले आहेत। सुशांत सिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलिसांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला। या पाठीमागे काही षडयंत्र होतं का? कारण सोशल मीडियात सुद्धा अशा प्रकारचे प्रचंड मेसेजेस फिरत होते आणि यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाईल किंवा याचा तपास केला जाईल असं स्पष्टपणे म्हटलंय मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी। आणि याच मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा राजकीय घमासान रंगणार हे स्पष्ट झालंय। या सगळ्या विषयावरती शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात। मुंबई पोलिसांनी जो तपास केला त्या तपासाच्या पलीकडचं पुढलं पान सीबीआय सुद्धा उलटू शकली नाही, हे आम्ही नेहमी सांगत होतो। आणि त्याच्यावरती सुद्धा आता एम्सनं शिक्कामोर्तब केला। एम्सचे डॉक्टर गुप्ता हे काही शिवसेनेचे कार्यकर्ते नाहीत। ही बदनामी कोणी सुरू केली? जे आमच्यावरती आता आरोप करत आहेत त्यांनी सुशांतची बदनामी सुरू केली। जोपर्यंत मुंबई पोलिसांच्या हातामध्ये या तपासाची सूत्र होती तोपर्यंत सुशांतवरती कोणीही साधा एक ओरखडा ओढला नव्हता त्याच्या कॅरेक्टरवर। पण ज्या दिवशी सीबीआयने सूत्र हातामध्ये घेतली त्या दुसऱ्या दिवशी ताबडतोब सुशांत हा अंमली पदार्थाचं सेवन करत होता। त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अमुक अंमली पदार्थाच्या सेवनाचा अंश आढळलेला आहे। ते आम्ही सुरू केलं नाही। तुम्ही संपूर्ण जर मुंबई पोलिसांचं निवेदन आणि आमच्या भूमिका पाहिल्या असतील तरी सगळी माहिती आमच्याकडे असताना सुद्धा मृत्यूनंतर एखाद्या कुटुंबात आणि त्या मृताचं चारित्र्यहनन होऊ नये ही नैतिकता आम्ही पाळली होती शेवटपर्यंत। त्यामुळे या मुद्द्यावरून आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। विरोधकांना शिवसेना जाब विचारू लागले या सगळ्या मुद्द्यावरून। यातच शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी त्या गुप्तेश्वर पांडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आणि टीका केले, जे बिहारचे पोलीस महासंचालक असताना त्यांनी मुंबई पोलिसांना सातत्यानं या प्रकरणात बदनाम केल्याचा आरोप होतोय। शिवसेनेचा आणि प्रामुख्याने ठाकरे परिवारावर हल्ला करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नाहीये। गुप्तेश्वर पांडे नावाच्या त्या पोलीस अधिकाऱ्यानं स्वतःच्या वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्र पोलिसांवर आणि महाराष्ट्रातील आघाडी सरकारवर आरोप केले। तोच त्या बिहारच्या निवडणुकीमध्ये आता राष्ट्रीय जनता दलाचा उमेदवार आहे। त्यांनी प्रवेश केलेल्या आपल्या खाकी वर्दीचा राजीनामा देऊन त्यांनी सुद्धा महाराष्ट्र पोलिसांवर अन्याय केलाय। जे सुशांतचे कुटुंबीय आहेत त्या कुटुंबियांना हाताशी धरून भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी काय काय आमच्यावर आरोप केले, परंतु आता सगळे उडघडे पडले, तोंडघशी पडले। गुप्तेश्वर पांडेंचे उघडेश्वर पांडे झाले। यापुढे ह्या महाराष्ट्राच्या अस्मितेच्या आड येईल, या मराठी माणसाच्या गुन्हे आड येईल तर शिवसेना कदापि सोडणार नाही, हे ध्यानात ठेवा। पण या आरोप प्रत्यारोपांच्या नंतर सुद्धा भाजप काही शांत बसायला तयार नाही। जेवढी शिवसेना आक्रमक होताना दिसते तेवढाच भाजप सुद्धा आक्रमक होताना दिसतोय। भाजपचे आमदार राम कदम यांनी तर थेट म्हटलंय की आधी सीबीआयचा तपास तर पूर्ण होऊ द्या, त्याआधीच क्लीन चिट आणि प्रत्यारोप कशाला। सामनाकार आणि महाराष्ट्राचं सरकार यांनी जणू काय विडाच उचललाय सुशांत सिंग राजपूतचं कुटुंब आणि मेल्याच्या नंतर सुशांत सिंगचा देखील अपमान करणं, त्याला पीडित करणं, प्रताडित करणं। सुशांतच्या बाबतीत अजून सीबीआयचा तपास पूर्ण झाला नाही, तपास अजूनही सुरू आहे।
तरी देखील निष्कर्ष काढण्याची एवढी उतावळी, एवढी घाई महाराष्ट्र सरकारला का? याचं आश्चर्य कमी आणि नेमकं त्यांना कोणाला वाचवायचं आहे हा प्रश्न राज्याच्या आणि देशाच्या जनतेसमोर पहिल्यांदा उभा राहतो. आणि याच सगळ्या विषयावरून सामनानं काय म्हटलं होतं नेमकं आणि त्यावरून आता कशा पद्धतीनं वादविवाद रंगू शकतात तेही आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. सामनामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात. सुशांत सिंह प्रकरणी सत्य अखेर बाहेर आलं. या प्रकरणी ज्यांनी महाराष्ट्राची यथेच्छ बदनामी केली त्यांचे पुरते वस्त्रहरण झालं. गुप्तेश्वरांना महाराष्ट्र द्वेषाचा गुप्तरोग झाला होता. सत्य आता एम्सनं बाहेर आणलं. अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं गळफास घेऊन आत्महत्याच केली आणि त्याचा खून वगैरे झाला नाही असं सत्य पुराव्यासह एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी समोर आणलं. एम्सनं सुशांत प्रकरणी जो अहवाल दिला तो अंधभक्त नाकारणार आहेत का? मुंबई पोलिसांची ज्यांनी यथेच्छ बदनामी केली, मुंबई पोलिसांच्या तपासावर ज्यांनी रोज प्रश्नचिन्ह निर्माण केली, त्या राजकीय पुढाऱ्यांनी, कुत्र्यासारख्या भुंकणाऱ्या गलिच्छ वृत्तवाहिन्यांनी महाराष्ट्राची माफीच मागायला हवी. सीबीआयला बोलवा असं किंचाळणाऱ्यांनी मागच्या 40-50 दिवसात सीबीआय काय करतेय हा साधा प्रश्न विचारला नाही. सुशांतच्या मृत्यूचे ज्यांनी भांडवल केले, मुंबईला पाकिस्तानची बाबराची उपमा दिली, त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपलेत असा प्रश्न सुद्धा सामनानं विचारलाय. ज्यांनी मागच्या 100 दिवसात महाराष्ट्राची मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली अशा गुप्तेश्वरी नट्या आणि गुप्तेश्वर आता कोणतं प्रायश्चित्त घेणार आहेत? हाथरस बलात्कार प्रकरणात शेपूट घालून बसणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या मर्दानगीची परीक्षा घेऊ नये असं सामनानं आपल्या अग्रलेखात नमूद केलं आहे. आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. प्रियांका चतुर्वेदी प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेच्या नेत्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रियांकाजी, काय म्हणणं आहे तुमचं? शिवसेनेला इतकं थेट सगळ्यांबद्दल म्हणायचंय? शिवसेना सोडून बाकी सगळे चोर आहेत किंवा सगळेच चुकले? आप खुद ही देख लीजिए जिस तरीके से पूरा माहौल बनाया गया, भारतीय जनता पार्टी की तरफ से बनाया गया, झांसी की रानी को झांसी की रानी से तुलना की गई. आज वो सब तमाचा खाए हुए चुप से बैठे हुए हैं क्योंकि आज एक फोरेंसिक रिपोर्ट जो कि सिर्फ डॉक्टर सुधीर गुप्ता नहीं, डॉक्टर सुधीर गुप्ता के साथ साथ 7 देश के जाने माने एक्सपर्ट ने ये फोरेंसिक रिपोर्ट की जानकारी देश के सामने साझा की है. 50 सीबीआई की इन्वेस्टिगेशन को हो गया, पर उस 50 दिन में इतना हमने शांति से बैठे रहे. हमने कहा पूरी इन्वेस्टिगेशन की प्रकरण होनी चाहिए. जो इन्वेस्टिगेशन जब खत्म होगा हम उसका सम्मान करते हैं. पर वही भारतीय जनता पार्टी ने जब मुंबई पुलिस इन्वेस्टिगेशन कर रही थी उन पे किस तरीके की अनर्गल बयानबाजी की. मुंबई की तुलना पाकिस्तान से कर दी जाती है. बाबर सेना कहलाया जाता है. आप कॉन्स्पिरेसी थियोरीज लाते हैं. देवेंद्र फडणवीस जो खुद यहाँ इस राज्य के मुख्यमंत्री रह चुके हैं वो मुंबई पुलिस के बारे में बात करते हैं. उनकी वाइफ तक मुंबई पुलिस के बारे में अपमानजनक शब्दों का इस्तेमाल करती हैं. तो ये सारी चीजें ये साबित करती हैं कि हम भी सच्चाई सामने आए उसका इंतजार कर रहे थे, और अब जब सामने है तो हम उन सबसे कहेंगे कि माफी मांगे जिन्होंने मुंबई से लेकर महाराष्ट्र और महाराष्ट्र की सरकार की बदनामी में शामिल है. खास करके वो भारतीय जनता पार्टी के राम कदम भी जो वीडियो बनावा लाकर भेज रहे हैं. बरं, आपल्यासोबत राम कदम नाही आहेत आता, पण भाजपचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या आपल्यासोबत आहेत. किरीटजी, आता एम्सचा रिपोर्ट आलाय, माफी मागणार भाजप? परत आपण थोडी घाई करतोय. त्यात शिवसेनेचे ठाकरे सरकार, ठाकरे परिवारचे लोक घाई करतात हे समजू शकतो, कारण की त्यांना सुरुवातीपासून भीती आहे. हो, एम्सचा रिपोर्ट इज व्हेरी 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 लिमिटेड टू विसेरा. आणि तो रिपोर्ट काय आहे, कोणत्या बेसिसवर आहे, टोटल सीबीआयला सुप्रीम कोर्टने सोपवली आहे तपास. तर लेट अस वेट, हॅव पेशंट. सुप्रीम कोर्टने ज्यावेळी सोपवलं तर त्यावेळी बीजेपीचा कुठे प्रश्न आला की बीजेपी बोंबाबोंब करत होती? आता शिवसेनेच्या नेत्यांना खूपच घाई झाली आहे. तर सुप्रीम कोर्ट मागणी तर तुमचीच होती ना सीबीआय चौकशीची. अरे माझा भाऊ, सीबीआयची चौकशीची मागणी परिवाराने केली, आम्ही सपोर्ट केला, परंतु सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला ना. तर सुप्रीम कोर्टाला आपण हे म्हणणार की ते बीजेपीचे हत्या काय? नंबर 2,
मी जसं स्पष्टपणे सांगितलं की शिवसेना आणि काँग्रेसचे नेते हो 2 महिने एफआयआर नाही केली. नंबर 2, मूळ प्रश्न उपस्थित हा झाला की पोस्टमॉर्टम असा प्रकाराचा मृतांमध्ये त्याचं इन कॅमेरा शूटिंग केलं जाते. ती सीडी कॅसेट हे ठाकरे सरकारने का लपवली, बर का ते देत नाहीये? बर आपण हे विचारूया आणि नंबर प्रियांकाजी. हे जे नको बरं. एक मिनिट ठीक आहे, पूर्ण आता करा, नका पूर्ण करू. करा, मी पूर्ण पूर्ण उत्तर देतो आणि समाप्त करतो. हा, ठीक आहे ना, पूर्ण. हे शिवसेना नेते ठाकरे सरकार का लपवते ती सीडी? जिथे सुशांत सिंगची घटना घडली त्याचा पण इन कॅमेरा शूटिंग फोटोग्राफी झाली असेल, ते का दडपतायत ते लोक? बर आपण कोणत्या परिस्थितीत ते वातावरण निर्माण झालं, कसं झालं, काय झालं? लेटेस्ट वेट फॉर सीबीआय रिपोर्ट. ठीक आहे, आपण त्यांना विचारूयात किरीटजी, तुमच्या एकेका प्रश्नाचं उत्तर घेऊयात. प्रियांकाजी, तुम्हाला त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही फार घाई करताय, अजून सीबीआयचा फायनल रिपोर्ट आलाच नाही, फक्त एम्सचा रिपोर्ट आलाय. प्रियांका चतुर्वेदी, शिवसेनेच्या खासदार. प्रियांकाजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? प्रियांका चतुर्वेदी यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये आपला. किरीट सोमय्या, भाजपचे नेते आपल्यासोबत आहेत. आपण या दोघांशी बोलणार आहोत, पण दरम्यानच्या काळात आपण पाहूयात ज्या षडयंत्राचा आरोप झाला, या षडयंत्राच्या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांनी सुद्धा आता असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की काही जण सोशल मीडियाच्या माध्यमातून काही षडयंत्र मुंबई पोलिसांच्या संदर्भात करत होते का, याचाही तपास केला जाईल. पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काय म्हटलंय पाहूयात. पहली प्रतिक्रिया तो यही है, हमें आश्चर्य नहीं हुआ है. आई एम नॉट सरप्राइज्ड. वी ऑलवेज डू द वेरी ट्रुथफुल एंड प्रोफेशनल इन्वेस्टिगेशन. और कूपर हॉस्पिटल के डॉक्टर्स ने एक प्रोफेशनल पोस्टमार्टम करके अपनी रिपोर्ट दी थी. हमारा इन्वेस्टिगेशन ऑनगोइंग था. उसके बाद द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ने जब बिहार का एफआईआर ट्रांसफ़र कर दिया सीबीआई को, तो हमने पूरा डॉक्यूमेंट्स, पूरी एविडेंस शेयर की सीबीआई के साथ. एंड वही एविडेंस एग्जामिन की एम्स के पैनल ने. एंड जैसा मुझे मीडिया के माध्यम से पता लगा है कि उसके बाद इस प्रकार का निष्कर्ष आया है कि ये सुसाइड थी, तो मुझे आश्चर्य इसमें बिल्कुल नहीं है. लेकिन एक चीज़ अवश्य कहना चाहूँगा कि जब हमने अपनी रिपोर्ट सुप्रीम कोर्ट ने, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ने हमसे प्रोग्रेस रिपोर्ट मांगी थी, उसमें हमने अपनी प्रोग्रेस रिपोर्ट सबमिट की थी ऑनरेबल सुप्रीम कोर्ट को. वो रिपोर्ट सिर्फ 5 या 6 व्यक्तियों ने देखी थी. उसमें इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर थे, सीनियर इंस्पेक्टर थे, डिप्टी कमिश्नर थे, कमिश्नर ऑफ पुलिस, एडवोकेट जनरल स्टेट के एंड ऑनरेबल सुप्रीम कोर्ट के जस्टिस थे, जिनको एक सील एनवेलप में रिपोर्ट सबमिट की गई थी. सुप्रीम कोर्ट ने ऐसा जाहिर किया था कि उनको हमारे इन्वेस्टिगेशन में कोई फॉल्ट नहीं मिला. जितने लोग हमारे इन्वेस्टिगेशन को क्रिटिसाइज़ कर रहे थे, बिना किसी जानकारी के, बिना कुछ देखे हुए क्रिटिसाइज़ कर रहे थे. इन्वेस्टिगेशन रिपोर्ट कॉन्फिडेंशियल रिपोर्ट थी, सील्ड एनवेलप में थी. और मैं चैलेंज करता हूं कि कितने व्यक्तियों ने चैलेंज पे, जो चैनल्स पे जाके और अलग अलग जगह से हमारे इन्वेस्टिगेशन को क्रिटिसाइज़ कर रहे थे, कितने लोगों को मालूम है हमारा इन्वेस्टिगेशन क्या हुआ, किसने क्या क्या बयान दिया? कोई, मैं चैलेंज करता हूं कोई भी बता दे. सब बिना जानकारी के क्रिटिसाइज़ कर रहे थे. जो वेस्टेड इंटरेस्ट थे, मोटिवेटेड कैंपेन था. एंड मुझे लगता है कि जो मीडिया के माध्यम से जानकारी मिली कि एम्स की रिपोर्ट सपोर्ट करती है जो कूपर हॉस्पिटल की फाइंडिंग थी और जो हमारा इन्वेस्टिगेशन चल रहा था, तो इसका मैं स्वागत करता हूं और मुझे बिल्कुल इसमें आश्चर्य नहीं है. थैंक यू व्हेरी मच. आणि याच संदर्भात आपण आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत जोडले गेलेले प्रफुल्ल साळुंखे, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात. प्रफुल्ल, काय पद्धतीचं राजकारण आता सुरू झालंय आणि हे कुठल्या थराला जाणारे आरोप प्रत्यारोपांचं राजकारण? मिलिंद, एक नक्की आपण या ठिकाणी सांगू शकतो की जे आता जात्यात होते ते आता सुपात होते ते आता जात्यात आलेले आहेत आपल्याला दिसतंय. कारण जेव्हा सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या या ठिकाणी झाली, त्यानंतर साधारणतः त्याच्या वडिलांना एफआयआर नोंदवण्यासाठी आपण वारंवार या ठिकाणी विनंती केली होती, असं आज जे आहे ते सीपीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्यात तर राजकारण हे सुरुवातीपासूनच या ठिकाणी चांगलंच रंगलेलं आपल्याला पाहायला मिळालं. कारण सुशांत सिंगच्या वडिलांना घेऊन भाजपानं थेट सीबीआयची मागणी जी आहे ती या ठिकाणी केली. सीबीआय या ठिकाणी बोलवण्यात आली, सीबीआयनं या ठिकाणी तपास केला, पण त्यात काय आढळलं नाही. मग ईडी आली, ईडीने संपूर्ण या खात्यांमध्ये सुशांतच्या खात्यांमधून पैसे गेलेत, 15 कोटी गेलेत, या संदर्भातली चर्चा केली, पण ईडीला देखील या ठिकाणी काही महत्त्वाचे पुरावे हाती आले नाही.
त्यानंतर नार्कोटिक्स डिपार्टमेंट आलं आणि नार्कोटिक्स डिपार्टमेंटने वेगवेगळ्या चौकशा केल्या आणि आता जवळपास 6 ते 7 आरोपी जे आहेत ते गांजा प्रकरणी या ठिकाणी अटकेमध्ये आहे. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर सीबीआय सर्वोच्च न्यायालयापर्यंत घेऊन जाण्यापर्यंत हा संपूर्ण राजकारण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. भाजपाने थेट शिवसेनेवर आरोप केलेले आपल्याला पाहायला मिळते. पेंग्विन सारखे या ठिकाणी शब्द वापरण्यात आले. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर या ठिकाणी महाराष्ट्र सरकार असेल, महाराष्ट्र पोलीस असेल आणि त्याचबरोबर शिवसेनेचे नेते असतील यांना या ठिकाणी कोणीतरी टार्गेट केलं होतं. पण आता ज्या दिवसापासून एम्सचा या ठिकाणी रिपोर्ट आल्याची चर्चा या ठिकाणी सुरू झाली आहे, आता महाराष्ट्रातले आघाडी सरकार असेल, मुंबई पोलिसांनी देखील या ठिकाणी पुढाकार घेतलाय आणि शिवसेनेनं तर खूप अग्रेसिव्हपणे आता भाजपावर आक्रमण सुरू केलेलं आहे. कारण काल भाजप आरोप करत होता दिवसात आज बिहार शिवसेना आणि निवडणुकांमध्ये काँग्रेस सुद्धा आरोप हा करत आहेत. मुद्दा अशाच पद्धतीनं ओढला जाईल असं वाटतंय थोडक्यात. नक्कीच या ठिकाणी जर बिहार निवडणुकीचा जर आपण विचार केला तर सुरुवातीपासून काँग्रेस एनसीपीनं हा आरोप केलेलाच आहे की हे संपूर्ण जे प्रकरण चालू आहे ते बिहार निवडणुकीसाठी चालू आहे आणि नक्कीच निवडणुकीच्या काळामध्ये या मुद्द्याला या ठिकाणी हात घातला जाईल. कारण ज्या पद्धतीनं सुशांत सिंग राजपूत हा तिथून बिलॉंग करतो त्यामुळे आपण सुशांत सिंगला न्याय देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. एक मोठ्या कम्युनिटीमधून तो येतो त्यामुळे तिथे त्या कम्युनिटीला हात घालण्याचा नक्कीच प्रयत्न या ठिकाणी होईल. निश्चित प्रफुल्ल तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि त्याचं दुसरंही कारण आहे, किरीट सोमय्या यांचा दावा होता काही क्षणापर्यंत की अजून सीबीआयनं फायनल रिपोर्ट दिलेला नाही, फक्त एम्सनं रिपोर्ट दिला. म्हणजे कदाचित भाजप नेत्यांना आणखीन काय अपेक्षित असावं, बघूयात काय पुढच्या काही काळात होतं ते. त्यामुळे असं दिसतंय आत्ता तरी की बिहारच्या निवडणुका संपेपर्यंत, बिहारचा निकाल लागेपर्यंत तरी या प्रकरणाचा निकाल लागो आणि यातलं सत्य आणि तथ्य काय आहे ते बाहेर यावं अशी आपण अपेक्षा करूयात. दरम्यान सुशांत सिंगनं आत्महत्या केली तेव्हापासून आजपर्यंत कशा पद्धतीचा हा सगळा घटनाक्रम रंगत गेला, पाहूयात एक खास रिपोर्ट. अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केली असल्याच्या निष्कर्षावर एम्सच्या अहवालामुळे जवळपास शिक्कामोर्तब झालंय. पण आता त्यावरून राजकारण पेटलंय. सत्ताधाऱ्यांनी आता विरोधकांना प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. खरं तर हे राजकारण पेटण्यामागचं कारणही तसंच आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंतचं राजकारण अवघ्या देशानं पाहिलं. सुशांतची आत्महत्या नसून त्याची हत्या असल्याचा दावा सुशांतच्या नातेवाईकांनी सुद्धा केला होता. एक वेळ तर बिहार विरुद्ध महाराष्ट्र पोलीस असाही सामना रंगला. हा संशय आणखीन कसा बळावेल याची पुरेपूर काळजी बिहारचे तत्कालीन पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी घेतली होती आणि राज्यातील विरोधकांनी त्याला पुरेपूर हवा देण्याचाही प्रयत्न केला. सुशांत सिंग राजपूत यांच्या केसमध्ये एक प्रचंड मोठा जनाक्रोश उभा राहिला आणि जनतेला असं वाटतंय की काहीतरी लपवण्याचा प्रयत्न होतोय, वेगवेगळे खुलासे त्याच्यात येत आहेत आणि म्हणून सातत्याने जनतेकडनं याची सीबीआय चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी केली जाते. परंतु सरकारच्या वतीनं सीबीआय चौकशीला नकार देण्यात येतोय. सुशांतच्या आत्महत्येचं प्रकरण विरोधकांनी लावून धरल्यामुळे मुंबई पोलिसांच्या तपासाभोवती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. त्यामुळेच या प्रकरणी उत्तर देताना मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारच्या नाकी नऊ होते. अशातच अभिनेत्री कंगना राणावतनंही आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. त्यामुळे अवघ्या देशाचं लक्ष सुशांत सिंह राजपूत प्रकरणाकडे लागलं होतं. वो लोग मुझे मैसेज करते हैं कि तुम्हारा बहुत डिफिकल्ट टाइम है, तुम ऐसा वैसा स्टेप मत उठा लेना. ऐसा क्यों कहते हैं मुझे? ये क्यों मेरे दिमाग में डालना चाहते हैं कि आप सुसाइड कर लीजिए? तो ये सुसाइड थी कि ये प्लान मर्डर था? लेकिन सुशांत की गलती यही है कि वो उनकी बात मान गया. उन्होंने कहा तुम वर्थलेस हो, वो मान गया. मुंबई पोलीस तपास करत असतानाच अचानक केंद्रानं सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या तपासावरचा संशय आणखीनच वाढला. सुनो, बहुत खुशी का दिन है. ये अन्याय पर न्याय की जीत हुई है, असत्य पर सत्य की जीत हुई है, ये डेमोक्रेसी की जीत हुई है. 130 करोड़ जनता जो है, जिनकी आस्था है माननीय सर्वोच्च न्यायालय में और यहाँ की न्याय व्यवस्था में, उस आस्था को और दृढ़ता मिली है इस फैसले से. विरोधकांनी याच मुद्द्यावरून राज्य सरकारची पुरेपूर कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पुढे या प्रकरणात ईडी आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची सुद्धा एंट्री झाली. ईडीच्या हाती फारसं काही लागलं नाही, मात्र नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं सुशांतची गर्लफ्रेंड आणि तिच्या भावासह काही जणांना ड्रग्ज प्रकरणी अटकही केली. तसंच दीपिका पडुकोन, सारा अली खान आणि श्रद्धा कपूरची सुद्धा चौकशी करण्यात आली.
पण सगळ्यांच्या नजरा सीबीआयच्या तपासाकडे लागल्या होत्या, कारण सीबीआयकडून सर्वच बाजूंनी तपास सुरू करण्यात आला होता. दिल्लीच्या एम्स रुग्णालयावर सुशांतच्या शवविच्छेदन अहवालाची फेरतपासणी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. पण आता एम्सच्या अहवालानं मुंबई पोलिसांच्या तपासावरती जवळपास शिक्कामोर्तब झालंय. त्यामुळे राजकारणासाठी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा शस्त्र म्हणून वापर तर करण्यात आला नाही ना, अशी शंका आता उपस्थित केली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे कालही या विषयाबद्दल प्रश्नचिन्ह मनात होती, आजही या विषयाबद्दल प्रश्नचिन्ह मनात आहेत आणि कदाचित पुढचा आणखीन काही काळ याच विषयाबद्दल प्रश्नचिन्ह आपल्या सगळ्यांच्या मनात राहतील. पण या सगळ्यात नेहमी मोठा वाद तयार झाला ना की त्यात अचानक मध्ये उतरणारे संजय निरुपम याही वेळेला आता यात उतरले. एम्सचा रिपोर्ट आहे, तो सगळ्यांना मान्य करावाच लागेल असं त्यांनी म्हटलंय. सुशांत सिंह राजपूत के मामले में एम्स की रिपोर्ट आने के बाद महाराष्ट्र में सियासी बवाल मच गया है. शिवसेना ने आज अपने मुखपत्र के जरिए सुशांत सिंह पर भी तंज कसा है, साथ ही बीजेपी और तमाम सारे उससे सपोर्ट करने वाले लोगों पर भी तंज कसा है. हमारे साथ संजय निरुपम हैं, कांग्रेस के सीनियर लीडर हैं. संजय भाई, जिस तरीके से शिवसेना ने आज मुखपत्र के जरिए कहा, संजय राउत ने कहा कि कहीं न कहीं कैरेक्टर की बात की, ड्रग्स की बात की सुशांत से जुड़ा हुआ, उसको कैसे देखते हैं? देखिए, इस पूरे विवाद के दो पहलू हैं. पहला पहलू है एम्स की रिपोर्ट, फॉरेंसिक रिपोर्ट. और एम्स एक बहुत ही प्रोफेशनल सेंटर है हमारे पास, और वहाँ के डॉक्टरों की जो राय है उसके ऊपर सवाल उठाने का कोई मतलब नहीं. और एक बार अगर एम्स की फॉरेंसिक रिपोर्ट आती है कि यह आत्महत्या है, हत्या नहीं, तो मुझे लगता है कि इसको स्वीकार कर लेना चाहिए. दूसरी बात, अब इस रिपोर्ट के आधार पर जिस प्रकार की राजनीति शुरू हो गई है और खासकर शिवसेना की तरफ से जिस प्रकार की बयानबाजी हो रही है वो निहायत गलत है, उसकी हम निंदा करते हैं. हमारे देश में एक परंपरा है, एक कल्चर है, एक संस्कार है कि अगर कोई व्यक्ति हमारे बीच नहीं रहता, किसी का देहांत हो जाता है, तो हम उसके चरित्र के ऊपर टीका टिप्पणी नहीं करते. लेकिन जिस तरीके से आज शिवसेना ने सुशांत सिंह राजपूत को चरित्र बताया वो निहायत गलत है, और इससे कहीं ना कहीं शिवसेना बहुत नीचे स्तर पर उतर के राजनीति कर रही है, ऐसा दिख रहा है. कॅमेरामन सुमंगल के साथ अभिषेक पांडे, मुंबई, न्यूज 18 इंडिया. त्यामुळे हे आरोप प्रत्यारोपांचं राजकारण याच पद्धतीनं सुरू राहणार असं दिसतं आहे. पाहूयात पुढे काय होतं ते. तुर्तास या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा.